माझा जो डिसीज आहे हा डोळ्याचा रेटिनिटिस पिगमेंटोसा हा इनहेरिटन्स न येतो आई वडिलाकडनं किंवा फॅमिलीमध्ये जनरेशन टू जनरेशन. इनहेरिटन्सनं जरी असला तरी मी बाय बर्थ ब्लाइंड नव्हतो. हैदराबादला ट्रीटमेंटसाठी गेलो LV प्रसाद आय इन्स्टिट्यूटला. तेवढ्या फास्टली ड्रास्पिंग विजन होत नाही सहसा. काय कारण असेल तर मग त्यांनी फील्ड विजन टेस्ट केल्या तिथे आणि त्यामध्ये डिटेक्ट झालं की हा प्रॉब्लेम RPचा आहे, रेटिनिटिस पिगमेंटोसा. मला कळालं की यावर आता काही इलाज नाही, कारण त्यावेळेस हळूहळू विजन, पहिले साईड विजन लॉस झाली. 2018 ते 2020 पर्यंतचा जो काळ होता तो एकदम वाईट काळ म्हणता येईल, कारण त्यावेळेमध्ये मला एकटं सुचत नव्हतं आणि विजन व्हर्च्युअल लॉस होती, स्ट्रेस होता. त्या वेळामध्ये डिप्रेशन सारख्या भयानक स्थितीमध्ये मी असेल असं मला वाटतं, कारण पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर तुम्ही वकिली करायचं ठरवलं. मला स्वतःला वाचता येत नव्हतं, मला दुसऱ्याची मदत घ्यावी लागत होती. डायरेक्टली मला क्लासेसमध्ये जाणं, मोबिलिटी नसल्यामुळे बसणं शक्य नव्हतं. कीबोर्ड होता माझ्याकडे, तर तो कीबोर्ड मी डायरेक्टली स्मार्टफोनला अटॅच करायचो आणि सर जे सांगायचे, शिकवायचे, रनिंग नोट्स मी टाईप करून 10वी पर्यंत ब्रेल शिकतात. त्यांना नंतर पुढे शिक्षणाच्या संधी नाही भेटलं, ते म्हणतात सिलेबस नाही तर मी शिकणार कसं. की अशा दिव्यांगांना रायटर अवेलेबल करून द्यावं. आता आम्ही जनरल लोक, आम्हाला असं माहिती आहे की बाबा यांना सुविधा भरपूर आहे, वेळ एक्स्ट्रा वेळ भेटतो आणि यांना रायटर भेटतो आणि वा इथं छान सोय आहे आणि एक माणूस पेपर द्यायच्याऐवजी 2 माणसाचं डोकं लावून पेपर सॉल्व केला जातो असं आम्हाला वाटतं. एक लॉ मध्ये एक सेपरेट विषय असतो की लिगल इंग्लिश. लिगल इंग्लिशमध्ये वर्ड्स खूप अवघड असतात. रायटर सोबत ट्युनिंग होणं खूप महत्वाचं आहे, कारण 3 तासामध्ये तुम्हाला पूर्ण पेपर लिहायचे. वन स्टेप डाऊन असं असतं की तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुमच्याहून तो ग्रॅज्युएट नाही पाहिजे, एक स्टेप डाऊन 12वी पास पाहिजे. स्क्राईब आणायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन एक्झामच्या फॉर्म भरलेल्या 7 दिवसात तुम्हाला सर्व रायटरची माहिती द्यावी लागेल. अप्रूव्ह होणार परीक्षेच्या 3 दिवस अगोदर तुम्हाला सांगितलं. रायटरसाठी ऐनवेळी रायटर न झाल्यामुळे काही परीक्षांना सुद्धा मी सामोरे जाऊ शकतो. व्यवस्थाच नाही आहेत समाजामध्ये, त्याला योग्य गोष्टी भेटत नाही आहेत, तर तो इंडिपेंडंट होईल कसा? देर इज नो चेंज इन एनी ग्राउंड ऑन ग्राउंड. आता मी स्वतः अंध असल्यामुळे मला स्वतःला चालायला प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागतो. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा, तिथं ट्रॅफिकचं आज एवढं वाढून बसले की चालणं चांगल्या माणसांना पण सुरक्षित नाही आहे, तर दिव्यांगाची तर गतच काय असेल. मिसिंग लिंक नावाचा एक प्रोजेक्ट बनवला होता, छान डोळस असलेल्या लोकांसाठी लवकरात लवकर कामं होण्यासाठी आलेला. की नॉर्मल लोकांसाठी अवेलेबल केलेल्या सुविधा त्याच इतक्या जीव घेणे आणि जोखमीच्या होऊन बसल्यात. तर तुमच्यासाठी आता टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने मी एक OCR म्हणून एक ऑप्शन असतो, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन म्हणून एक OCR करून मी बरेच डॉक्युमेंट्स स्वतः वाचतो. पण कागदावर स्कीम ठेवून कागदावरच सर्व होत असेल तर त्याला फायदा नाही. ते जमिनीवर धरातलावर पोहोचलं पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं की न्यायव्यवस्था ही समाजाच्या भल्यासाठी होती आणि माझं मत तेच होतं की जे कोर्टामध्ये लूप होल्स असतात, जे छोटे छोटे पॉईंट्स असतात, त्याचा फायदा घेऊन डेटवर डेट देणं. कमेंट्स बॉक्समध्ये आजचे युवा म्हणतात की जस्टिस फॉर XYZ, जस्टिस फॉर XYZ. तर तुम्ही जस्टिस कमेंटमध्ये मागून मिळणार नाही. तुम्ही तर मग उद्धवजी, आता तुम्हाला उद्धवजी म्हणावं का फक्त उद्धव म्हणावं हा प्रश्न पडलेला आहे. कारण तुम्ही कसे अगोदरपासून माझ्या परिचयाचे आहात, तुमचे मोठे बंधू माझे मित्र आहेत, आहे की नाही? त्या अनुषंगानं तुम्ही आमचे लहान बंधू पडता. पण आजचा आपल्या पॉडकास्टमध्ये आम्ही तुम्हाला बोलवले गेस्ट म्हणून, त्याच्यामुळे बघू जितकं मला तुम्हाला आवाजाव म्हणता येईल तितकं मी प्रयत्न करेल. ठीक आहे. आता आपलं पण परिचय खूप पूर्वीचा, एक 8-10 वर्षापासून आपण ओळखतो. तर त्या परिचयाचा एक फायदा पण तुम्हाला भेटेल आणि तुम्ही मला एक आहोजाव बोलण्यापेक्षा जर फ्रेंडली बोललात, ये जा बोललात तर अजून चांगला आपला संवाद होऊ शकतो. बरोबर. हा, ऍक्च्युली आपला ह्या पॉडकास्ट मागचा उद्देश हा आहे की लोकांपर्यंत एकदम नॅचरली, फ्रेंडली आणि सोप्या पद्धतीनं आपलं म्हणणं पोहोचावं, की लोकांना हे समजावं की आयुष्य कितीही खडतड असलं, आयुष्य कितीही सोपं असलं, की आयुष्यामध्ये काहीही होत असेल तर आपलं आयुष्य हे चालत राहावं एखाद्या फिल्मच्या स्टोरीनुसार. आणि ते चालत असताना कसल्याही प्रकारचं न्यूनगंड न बाळगता, कसल्याही प्रॉब्लेम्सला न झुकता आपण कसं समोर गेलं पाहिजे, हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी हा मुद्दा म्हणून आम्ही पॉडकास्ट आज करतोय. आपल्यासोबत उद्धव आहेत. उद्धवची कंडिशन्स किंवा उद्धवचे जे काही
इश्यूज आहेत किंवा जे काही त्याचं स्ट्रगल आहे त्याच्याबद्दल तुम्हाला मी व्हिडिओच्या अगोदरच सांगितलेलं आहे. तर आपण उद्धवला त्याच्या बेसिक पासून सुरुवात करूया की उद्धव नेमकं कोण आहे, कसा आहे. तर उद्धव, मला तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा. मग नमस्कार. माझं नाव उद्धव त्र्यंबकराव शेळके आणि माझी फॅमिली यामध्ये स्वतः मी, माझे आई वडील आणि माझे 3 भाऊ आहेत आणि बाकी सर्व मित्र परिवार तुमच्यासारखे. नक्कीच नक्कीच. वडील काय करतात आपले? माझे वडील आता त्यांचं वय 70 आहे आणि ते रिटायर झालेत. ते पहिले इरिगेशनमध्ये होते, वायरलेस ऑपरेटर या पदावर आणि सध्या मस्त आहेत, तब्येत वगैरे चांगली आहे त्यांची. आई गृहिणीच आहे. बरोबर. भाऊ माझे एक जॉब करतात, दुसऱ्या नंबरचे एक व्यवसाय करतात, तिसऱ्या नंबरचे गृह उद्योग चालवतात बरं. आणि चौथा नंबर म्हणजे मी उद्धव. अच्छा अच्छा, म्हणजे घरात सगळ्यात लहान तुम्हीच. बस. मग लहान असल्याचा भरपूर फायदा तुम्ही घेतला पण आतापर्यंत. फायदा तर घ्यावाच लागेल, आता लहान असल्यावर फायदा आपोआप मिळतो. नक्की नक्की. उद्धवचे आई वडील इतके मनमोकळे आणि इतके ग्राउंड द अर्थ लोक आहेत, म्हणजे तुम्ही जर त्यांना भेटलात तर म्हणजे तुम्हाला त्यांना सोडून द्यायची इच्छाच होणार नाही. इतके छान आणि इतके स्वीट आहेत दोघं पण. कारण मी पर्सनली ओळखतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय आज. आणि खरंच खूप मस्त. आई तर इतकी छान, इतकी भोळी आणि इतकी मनमिळाव आहे की आईसोबत बसून गप्पा मारत बसलो तर दिवस कसा निघून जाईल आपल्याला कळणार सुद्धा नाही. प्रत्येक वाटचारून बोलते म्हणजे बोलते. बरं बरं बरं. म्हणजे ते गावाकडचं मातीतलं Nature. त्यांची नेचर आहे, त्याच्यामुळे त्यांना असं माणसाला बोलणं किंवा लोकांशी बोलणं असं आपुलकी. आपुलकी, हा बरोबर. आपुलकीनं ते बोलणं, आजकाल तशा गोष्टी राहिल्या नाही. राहिलेलं नाही. उद्धव, मला सांग, तुला ही कंडिशन स्कूल पासून होती? अ, तसं पाहिलं तर माझा जो डिसीज आहे हा डोळ्याचा, हा. रेटिनायटिस पिगमेंटोसा, हा इनहेरिटन्स नाही येतो आई वडिलाकडनं किंवा फॅमिलीमध्ये जनरेशन टू जनरेशन. ओके. पण हा इनहेरिटन्सनं जरी असला तरी मी बाय बर्थ ब्लाइंड नव्हतो. बर. हा डिसीज आहे तो प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे यामध्ये कसं होते, 12 इयर्स 15 इयर्स असं 3 वर्ष किंवा वर्षाचा गॅप जरी नसेल तरी तुमची विजन हळूहळू लॉस होणार. तर त्यामध्ये मला 18 इयर्समध्ये मला फर्स्ट गॉगल डिटेक्ट झाला. त्यानंतर मी पॉइंटर चष्मा वापरत वापरत विजन लॉस व्हेरी फास्टली झालं. बरोबर. आणि नंतर 2018ला मला 2 डिसीज झाले, एक जॉइंटिस आणि टायफॉइड. बरं. त्यामुळे माझी हेल्थ एवढी डाऊन झाली की मला 2 पिशव्या ब्लड चढवावं लागलं. अरे बापरे. आणि त्यामुळे मग एकदम त्याचा सर्व इफेक्ट माझ्या डोळ्यावर झाला. जी विजन मला 30-35 एजमध्ये लॉस व्हायची होती ती एकदम 24व्या-25व्या वर्षी लॉस झाली. तो एक माझ्यासाठी एक ॲक्सिडेंट होता एक प्रकारे. आणि त्यामुळे मग मी हळूहळू आता माझी 75% विजन लॉस आहे, फक्त मी 25% पाहू शकतो. बरं बरं बरं. हा कोणता आजार म्हटलं तुम्ही? याचं नाव आहे रेटिनायटिस पिगमेंटोसा. ओके ओके. तर या आरपी मध्ये काय होतं की आपला जो रेटिना असतो त्यावर पिगमेंट्स येतात बाय डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए. आणि हळूहळू रेटिनावर आपलं जे इन्व्हर्टेड इमेज तयार होती हा. ते इमेज तयार होत नाही आणि ब्रेन पर्यंत ते इमेज न गेल्यामुळे ओके. विजन Loss. लॉस होतं. ओके. मग हे एक विजन मग ही कंडिशन वडिलांना तर मला नाही जाणवली, कारण मी घरी आलेलो, वडिलांशी पण बोललेलो आणि आता पण मग मागे त्यांच्याशी भेट झाली. वडिलांमध्ये मला हे नाही जाणवलं. आई आणि वडील हे यांचं नात्यामध्ये आहेत ते. बरं. त्यामुळे कदाचित डॉक्टरांनी सांगितलं की हे DNA मध्ये काही डिफिशियन्सी असल्यामुळे हा रोग होता. पण माझ्या आजोबाला होता किंवा आजोबाच्या वडिलांना ओके ओके. पणजोबाला. मग आता ते डिपेंड आहे की कोणत्या जनरेशनला ते तर डिटेक्ट होईल किंवा येईल समजा वरती. त्यांचं तेव्हा तेवढं मेडिकल चेकिंग वगैरे झालं नसल्यामुळे आम्हाला काही तेवढं लक्षात आलं नाही. बरोबर बरोबर. पण असं डॉक्टरचं म्हणणं आहे की यावर सध्या तर काही इलाज नाहीये. हा हो. तुम्हाला रिहॅबिलिटेशन करावं लागेल किंवा याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त स्वतः इंडिपेंडंट व्हायचं शिका. म्हणजे अशी सर्जरी वगैरे, मेडिकल सर्जरी वगैरे असं काहीच नाही? नाही, कारण आपण रेटिनाला काही छेडू शकत नाही. ओके. रेटिना डायरेक्टली आपल्या ब्रेनला कनेक्ट असतो. ओके ओके ओके. त्यामुळे याच्यावर मेडिकली कोणताही अजून उपाय नाही आहे. ॲलोपॅथीचा कोणताही इलाज झालेला नाही सुरू. बाकी मग हेमोपॅथी, युनानी, आपलं आयुर्वेदिक?
आयुर्वेदिक मध्ये क्लेम करतात पण त्याचा रिझल्ट अजून तेवढा नसेल चांगला. ते डेफिनेट नाही आहेत ओके. आणि त्याला टाइम शेड्यूल पण नाही या वेळेत इतक्या इतक्या वेळात. वेळेत होईल म्हणून. ओके. तरी मी ट्राय केलं होतं ॲक्युपंक्चरसाठी, हा हा. पण ड्यू टू कोविड ती पण ट्रीटमेंट मध्येच बंद झाली बंद झाली. ओके. आणि मग मी स्टॉप केलं ट्रीटमेंट करायचं. म्हणजे स्कूलमध्ये ही कंडिशन नव्हती पण स्कूलच्या नंतर नंतर. हां, 12th पर्यंत मी नॉर्मल आयुष्य जगलो. ओके. हळू-हळू मला विजन लॉसचा प्रॉब्लेम अच्छा. झाला. मग ग्रॅज्युएशन करताना हा कंडिशन तुम्हाला आली का ग्रॅज्युएशनच्या एंडला आली? ग्रॅज्युएशनचे सर्व पेपर मी स्वतः माझ्या हाताने लिहिले. बरं. कारण त्यावेळेस फायनल इयरची. हां, फायनल इयरची BA बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं पॉलिटिकल सायन्स. ओके. तर मी स्वतः सर्व पेपर लिहिले कारण त्यावेळेस विजन होती. ओके. हळूहळू प्रोग्रेसिव्हमध्ये लॉस होत होती. कारण पहिले 1.5, 2.5 असे ग्लासेसचा माझा चष्मा वाढत गेला पॉईंट. ओके. आणि ते प्लस असल्यामुळे ते वाढणारच होता. आणि नंतर 2016ला मी ग्रॅज्युएशन झालो. त्यानंतर पदवी झाल्यावर मग मी पॉलिटिकल सायन्समध्येच पुन्हा मास्टर ऑफ आर्ट्सची PG पण केली पोस्ट ग्रॅज्युएशन. मग तोपर्यंत तुम्हाला हा आजार तोपर्यंत हा आजार खूप वाढत होता आणि नंतर मला इन प्रोसेस होता हा आजार. हां. In process. नाही म्हणजे मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय की तुमचे एज्युकेशन होत असताना जसं तुम्हाला एक्झाम झाली, कॉलेजला जाणे येणं असेल, ऍडमिशनच्या प्रोसेस असतील, बाकी काही गोष्टी असतील, म्हणजे शिक्षण घेत असताना तुम्हाला हा आजार झाला होता का? जर झाला असेल किंवा त्या फेजमध्ये असेल तर ते करत असताना तुम्हाला काही इम्पॅक्ट झाला का? काही त्रास झाला का? काही चॅलेंज तुम्हाला फेस करावे लागले? त्यावेळेस आता 2012 ते 2018 यावेळेमध्ये कसं झालं की पॉइंटचा चष्मा म्हणजे नॉर्मल आहे ही बरोबर, समाजामध्ये बरोबर. गोष्ट किंवा फॅमिलीमध्ये मी एक पण जनरल तेवढं- वाटलं सगळ्यांना. हां, यामध्ये काय एवढं की बाबा खोलवर आम्ही गेलो नाही. पण जेव्हा आम्ही हैदराबादला ट्रीटमेंटसाठी गेलो LV प्रसाद आय इन्स्टिट्यूटला, ओके. तर तिथे त्यांनी चेक केलं की एवढ्या फास्टली ड्रास्पिंग विजन होत नाही सहसा, काय कारण असेल? काय तर reason मग असेल? त्यांनी ओके. फील्ड विजन टेस्ट केल्या तिथे आणि त्यामध्ये डिटेक्ट झालं की हा प्रॉब्लेम RPचा आहे, रेटिनायटिस पिगमेंटचा. ओके. आणि मग मला कळालं की यावर आता काही इलाज नाही. कारण त्यावेळेस हळूहळू विजन पहिले साईड विजन लॉस झाली, मग साईड विजन होत होत मग सेंट्रल विजन कमी होत होत मग असे प्रॉब्लेम वाढत गेले. आणि पहिले बाईक चालवायचो मी, नंतर सायकल, बायसिकल मी सर्व चालायचो, एकटा फिरायचो, पण लिमिटेशन्स आले. नंतर नाईट ब्लाइंडनेस होता, तो वाढत गेला. नंतर मग टोटल दिवसा पण चालायला अडचण झाली. मग अभ्यास करताना प्रॉब्लेम यायचा? 2018 पर्यंत जो मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की डिसीज झाला होता टायफॉइड आणि जॉइंडिस, त्यावेळेपर्यंत मी ठीक होतो. पण त्यावेळेनंतर एकदम इतका स्ट्रेस आणि विजन लॉस सर्व एकदम त्रास होत असेल समजा तुम्हाला, बरोबर? तो जो 2018 ते 2020 पर्यंतचा जो काळ होता तो एकदम वाईट काळ म्हणता येईल. कारण त्यावेळेमध्ये मला एक तर सुचत नव्हतं आणि विजन व्हर्च्युअल लॉस होती, स्ट्रेस होता. बरोबर. आणि हो, कारण काय झालं हे जग आपल्याला डिटेक्ट नसेल किंवा आपल्याला नवीन म्हणजे आतून जो आजार असतो माहित नसतो आणि त्या आजाराला घेऊन जर आपण काही करायचा प्रयत्न करत असतो, ऑब्व्हियसली स्ट्रेस येणार, ताण येणार. त्या वेळामध्ये डिप्रेशन सारख्या भयानक स्थितीमध्ये मी असेल असं मला वाटतं. कारण त्यावेळेस डिप्रेशन वगैरे असं काही माहिती नव्हतं. बरोबर. पण डोक्यावर एवढा प्रचंड ताण, आयुष्यात पुढे काय होणार, कसं करणार, या सर्व गोष्टीमध्ये पुन्हा स्वतः पायावर उभं टाकलं नाही किंवा स्वतःचं काही अजून अस्तित्व नव्हतं. भविष्याच्या बाबतीत मी फार चिंतित होतो त्यावेळेस. ऑब्व्हियसली नक्कीच अशा कंडिशनमध्ये म्हणजे आपल्या सोबतची मंडळी कुठं कुठं जात आहे, काय काय करतायत, कारण त्यांच्याकडे बाकीच्या ज्या नॉर्मल कंडिशन्स आपण मानतो, नॉर्मल कंडिशन्स, बरोबर, त्या कंडिशन्स आहेत आणि आपल्याला असं काय झालं तर आपल्या रोजच्या लाईफमध्ये ज्या पण गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्या अगदी म्हणतात ना अवघड होऊन जातात. बरोबर. त्याच्यामुळे असेच विचार येणं आणि अशा डिप्रेशन युक्त कंडिशन, आता ज्यांचं सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे, आजकालच्या आपल्या युथमध्ये अशी कंडिशन आहे की सगळं ठीक असताना पण डिप्रेशनची कंडिशन येत आहे. तर तुमचं तर कंडिशन इतकी अवघड असल्यावर पण तुम्हाला डिप्रेशनला फेस करावं लागत असेल नक्कीच. ह्या सगळं कंडिशनच्या नंतर तुमचं BA झालं, त्याच्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर तुम्ही वकिली करायचं ठरवलं. बरोबर. मग ऑलरेडी तुम्ही डिप्रेशनमध्ये होतात, फ्युचर काय होईल काय नाही याचं तुम्हाला म्हणजे चिंता होती. बरोबर. मग त्यातून जाऊन तुम्ही वकिलीसारखा एखादं डिग्री करणं किंवा वकिली निवडणं हे तुम्हाला कसं काय सुचलं? कारण वकिली म्हणलं तर बघणं, बोलणं
म्हणतात ना, कान नाक डोळे सगळे उघडे ठेवून काम करावं लागतं त्या फील्डमध्ये, बरोबर इव्हन ते शिकत असताना सुद्धा. बरोबर. बरोबर कारण खूप सारं वाचन असतं, खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप सारे डायमेन्शन्स असतात, त्या सगळ्या समजून घेऊन गोष्टी कराव्या लागतात. बरोबर. आणि आणि विजन ही त्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. तर मग तुम्हाला ते करण्याचं कॉन्फिडन्स कसं काय आलं? त्यामध्ये काही गोष्टी अशा फॅमिली मॅटर्स पण चालू होते घरामध्ये, की काही लँड डिस्प्यूट होते, ओके. काही फॅमिली मॅटर्स पण होते. तर यामध्ये एक गोष्ट अशी वाटायची, की बाबा आपण यावर सोल्युशन काय काढावं? आपण स्वतः इन्व्हॉल्व होऊन हे सॉल्व्ह करू शकतो का? यावर सोल्युशन काही काढू शकतो का? बट ऑब्व्हियसली जनरल माणूस किंवा नॉर्मल आम आदमी कभी कोर्ट में जाता नहीं असं म्हणतात. बरोबर. तर मी कधी असं कोर्टामध्ये जायचा विचार केला, पण त्यासाठी लागतं काय? किंवा बरोबर. मग आता मी तर ब्लाइंड व्हायलो, पण असे किती दिव्यांग असतील, किती ब्लाइंड असतील, किती चांगले लोक असतील, ज्यांना कोर्टमध्ये काय होतं, कसं प्रोसिडिंग्स होतं, या गोष्टी माहिती माहिती नसतील, नसतं. असं माझं ठाम मत होतं त्यावेळेस. बरोबर. आणि मी स्वतः म्हणलं, मला जरी दिसत नसेल, तरी मी दुसऱ्यांना जरी गाईड करू शकलो किंवा माझ्यासोबत एक असिस्टंट जरी असेल आणि मी त्याला फक्त डायरेक्शन जरी दिले, तरीही मी ही गोष्ट करू शकतो का? यावर मी पहिले संशोधन केलं, रिसर्च केला ओके. आणि त्यानंतर या गोष्टीवर ठाम झालो, की नाही, आपण या गोष्टीमध्ये उतरायचं आणि आपल्या अज्ञानामुळे आपलं काही नुकसान होणे. नुकसान होऊ नये. बरोबर. त्यामुळेच तसं दुसऱ्यांचं पण भलं व्हावं, त्यांचा पण आपण लीगल असिस्टंट देऊ शकतो का? या दृष्टीने मी या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं. आता माझे स्वतः वडील ॲडव्होकेट आहेत. अच्छा. पण मी कधी ह्या फील्डमध्ये यायचं ठरवलं नाही. कारण मला शाळेत असताना स्टॅमरिंगचा प्रॉब्लेम होता. आता मी बोलताना तुम्हाला जाणवत असेल, जाणवत नसेल काही गोष्टींमध्ये, पण मला खूप जास्त स्टॅमरिंगचा इश्यू असल्यामुळे मी MBA करणं, लॉ करणं किंवा अशा फील्ड ज्या फील्डमध्ये बोलावं लागतं, ह्या फील्ड मी टाळल्या त्या काळामध्ये. तेव्हा आपल्याला इतकं काही असं समजत नाही. पण हळूहळू गोष्टी बदलत गेल्यात, भरपूर चेंजेस आलेत. पण तुम्ही ही हिंमत दाखवली त्या काळात, हो, म्हणजे तुम्हाला हॅट्स ऑफच आहे. मग हे लॉ करत असताना तुमची तर विजन आता अशा कंडिशनला होती, बरोबर? बरोबर. मग तेव्हा तुम्हाला अभ्यास करताना प्रॉब्लेम नाही आला? हा नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. जेव्हा मी 2020ला मी लॉसाठी ॲडमिशन घेतलं. पण त्या अगोदर माझी विजन पूर्ण गेलेली होती. कारण का, मला स्वतःला वाचता येत नव्हतं. मला दुसऱ्याची मदत घ्यावी लागत होती. पण 2020मध्ये कोविड आला आणि त्या अगोदर मी एक परीक्षा दिली होती CET LLBची. तर ती CET मी दिल्यावर 2020च्या जूनमध्ये माझं ॲडमिशन झालं. तर ती CET पण मी स्वतः अभ्यास करून रायटरच्या मदतीनं दिली होती. CET पास झाल्यावर माझं ॲडमिशन पण झालं नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज नांदेड येथे. कोविडमुळे असा फायदा झाला मला, की बरंच एज्युकेशन मी ऑनलाईन प्लॅटफॉर्म घेतले होते त्यावेळेस. ओके. तर मी ऑनलाईन ग्रुपमध्ये Zoom ॲपवर, Google Meetवर क्लासेस जॉइन करायचो आमच्या कॉलेजचे. ओके. आणि 2 ते 3 सेमिस्टर मी पहिले पूर्ण ऑनलाईन एज्युकेशन घेतल्यामुळं माझा ऑनलाईन खूप अभ्यास झाला आणि मला मदत झाली थोडक्यात. ऑब्व्हियसली. कारण कारण असं होतं, की टेक्नॉलॉजी त्यावेळेस जास्त माहिती नव्हती. मोबाईलमध्ये स्क्रीन रीडर्स यूज करायचं ते. आणि मी पण नवीनच असल्यामुळे मलाही जास्त माहिती नसल्यामुळे डायरेक्टली मला क्लासेसमध्ये जाणं, मोबिलिटी नसल्यामुळे बसणं शक्य नव्हतं. बरोबर. तर घर बसल्या मला शिकायला भेटलं ओके. आणि त्यामुळे माझं ज्ञानवर्धन पण झालं आणि मी शिकू शकलो एकदम नॉर्मल विद्यार्थ्यासारखा. वा वा वा. तर पहिले 3 सेमिस्टर मी ऑनलाईन एज्युकेशन लाईव्ह क्लासेसद्वारे शिकलो. वा वा. पॅन्डेमिकचा खूप ठिकाणी निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही, तर काही चांगला फायदा पण झाला. आणि माझ्यासारखे बरेच दिव्यांग पण जे हाताने, पायाने दिव्यांग असतील किंवा डोळ्याने सुद्धा असतील, त्यांना पण बऱ्याच ठिकाणी असं मोबिलिटीचा प्रॉब्लेम असलेले बरोबर, भरपूर बरोबर. जण केले आणि त्यांचं चांगलं पण शिक्षण झालं. त्यांनी बऱ्याच ठिकाणी लागलेत. माझ्या मध्ये पण असे आहेत काही जणी, त्यांना पण फायदा झालेला आहे. वा वा. त्यानंतर 4थ्या सेमिस्टरला मी कॉलेजला जायचो. सकाळी 7 ते 12 ते 1 पर्यंत होतं. तर माझे वडील रोज मला सकाळी सोडायचे आणि मी सर्व क्लासेस रेग्युलरली अटेम्प्ट केलेले आहेत. ओके. त्यामुळे मी हळू-हळू या 2 वर्षामध्ये ज्या कोविडच्या घराच्या बाहेर जाणं तर त्यावेळेस शक्य नव्हतं. तर मी हळू-हळू माझ्या स्किल्स विकसित केल्या.
मी त्यावेळेस स्मार्टफोन चालवायला शिकलो, म्हणजे स्क्रीन रीडर्स असतात स्क्रीन मोबाईलमध्ये, ओके त्यामुळे मी स्मार्टफोन वापरायला शिकलो. त्यामध्ये मी टायपिंग मला पहिलेच जमत होतं, मग मी टायपिंग करायला शिकलो आणि मी क्लासमध्ये बसून मी लाईव्ह नोट्स घ्यायचो लिहून. ओके. तर त्या नोट्समुळे पण मला खूप मदत झाली की लाईव्ह नोट्स कसे पाहिजे? लाईव्ह नोट्स इन द सेन्स कीबोर्ड होता माझ्याकडे, हा. तर तो कीबोर्ड मी डायरेक्टली स्मार्टफोनला अटॅच करायचं. करायचो आणि बरं. सर जे सांगायचे शिकवायचे हा. सर मॅडम ते रनिंग नोट्स मी टाईप करून अरे बापरे, म्हणजे मोबाईल इतकी स्पीड तुमची टायपिंगची होत हा. होती. वा वा वा. कारण माझी पहिली टायपिंग झाली होती ज्यावेळेस मी सायटेड होतो, तर हा. त्यावेळेस टायपिंग झाल्यामुळे मला त्याचा फायदा नंतर झाला ओके. आणि मी टायपिंग द्वारे रनिंग नोट्स घेऊन पण अभ्यास करायला लागलो. कारण मला हे एक प्रोफेशन म्हणून करायचं नव्हतं, तर लोकांना एक ज्ञान देण्यासाठी आपण कमी नाही पडलं पाहिजे, कारण मला 100% माझं द्यायचं होतं ओके. आणि मी कुठे कमी माघार घ्यायची नाही या उद्देशानं मग पुढे जात राहिलो आणि फायनल इयर 2023ला मी पासआउट झालो आणि मला 65.03% आले. वा 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 वा. म्हणजे हम्म. तुम्ही जे चॅलेंज घेतलं, म्हणजे असंच असतं ना की एकदा का माणसाने ठरवून टाकलं की काय करायचं, तर मग त्याला माणूस आपोआप ऑप्शन्स काढत सगळे विघ्न पार करत करत समोर जातो. हा. क्लासरूम मध्ये बसून सरनं सांगितलेलं एका पेनीनं लिहिणं किती त्रासदायक किंवा किती अवघड असतं, ती स्पीड मॅच करणं. आणि हे साहेबांनी कीबोर्ड लावून मोबाईलवरती स्मार्टफोनवरती सगळे नोट्स टाईप केले, रनिंग नोट्स लिहिले टाईप करून, विजन नसताना. आता आम्हाला विजन असताना आम्ही बघून एक एक शब्द टाईप करतो. कालच आम्ही एक वेबसिरीज पाहत होतो, प्रीतम पेट्रो म्हणून, हर्षद वारसी त्याच्यामध्ये आहेत. त्यांचं डिमोशन होतं आणि त्यांना सायबर सेलमध्ये टाकतात. तर त्यांचा सगळ्यात मोठा तिथं इश्यू हा असतो की कीबोर्डचे बटणं एबीसीडी का नाही आहेत आणि कीबोर्ड क्यू पासून का चालू होतो. असे आपण जनरल लोक, आणि यांनी न पाहता पूर्ण कीबोर्ड, म्हणजे त्या कीबोर्डचं काय त्यांनी केलं असेल स्पीडमध्ये आणि नोट्स काढले असतील, म्हणजे विचार करून थक्क करणारी गोष्ट आहे. नाही उद्धव, यू आर बेस्ट, खरंच बेस्ट. थँक्यू. पण यामध्ये अजून काही अडचणी आले त्यावर मला फोकस करायला आवडेल जर तुम्ही बरोबर, म्हणाल. नक्की नक्की. कारण का की मी दिव्यांग होतो त्यावेळेस माझ्याकडे कोणत्याही ऑडिओ नोट्स नव्हत्या, कारण असा सिलेबस आणि खास करून लॉ सारख्या विधिशास्त्रामध्ये लॉ नोट्स या क्षेत्रामध्ये कोणी जास्त येईल अशी कुठेही कल्पना सुद्धा केली जात नसेल. बरोबर. आणि त्यावेळेस ऑडिओ नोट्स करणे येस आपल्या सगळ्या 2016च्या ऍक्ट्स मध्ये आहे, ओके. RPWD ऍक्ट 2016 मध्ये, की हा. यांना ऍक्सेसिबल अभ्यासक्रम मिळावा. हा. पण मला तसा कुठलाही ऑडिओ अभ्यासक्रम आमच्या कॉलेजकडून सुद्धा मिळाला नाही ओके. आणि तंत्रज्ञानही तेवढं विकसित नव्हतं. बरोबर. त्यामुळे सीडीज वगैरे किंवा पेन ड्राईव्ह मध्ये नसल्यामुळे मी स्वतः ऑडिओ करून काही ऍप्स वापरून मी PDF रीड करायचो. ओके. तर यामध्ये हा प्रश्न आहे की ऑडिओ सिलेबस हा विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे. बरोबर. आणि हे फक्त लॉच्या संदर्भात नाहीये, तर दुसरे जे दुसऱ्या स्ट्रीम्स आहेत, आर्ट्स असेल, कॉमर्स Commerce असेल, सायन्स असेल, सगळ्या स्ट्रीमसाठी दिव्यांग खास करून ब्लाइंड साठी हे खूप महत्वाचं आहे. आणि ब्रेल मध्ये पण असलं तर अजून चांगलं, कारण जे 10वी पर्यंत ब्रेल शिकतात त्यांना नंतर पुढे शिक्षणाच्या संधी नाही भेटणार. ते म्हणतात सिलेबस नाही तर मी शिकणार कसं. म्हणजे ब्रेलचं कंटेंट अवेलेबल नाही, बुक्स अवेलेबल नाहीयेत. ज्या स्ट्रीम मध्ये आहे त्या स्ट्रीम मध्ये त्यांना ते कंटेंट अवेलेबल पाहिजे. अवेलेबल नसेल तर जरी ठीक आहे, आपण नवीन युगामध्ये चाललो तर तुम्ही AI च्या मदतीने आज क्षणार्धात तुम्ही टेक्स्ट टू ऑडिओ करू शकतो. बरोबर. हा पण एक महत्वाचा मुद्दा. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आला की स्क्राईब, ज्याला रायटर पण म्हणतात आपण. मला स्वतः लिहिता येत नव्हतं ऑब्विसली, कारण मी ब्लाइंड होतो आणि नक्की. रायटर मला घ्यावं लागायचा. मग रायटर पण शोधण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. रायटर भेटला तर त्यांना 3 तास 3.5 तास बसून लिहिणार आणि मी त्याला सांगणार, तेवढे क्वेश्चन लिहिणं होणार नाही होणार, हे बरोबर. सर्व प्रश्न माझ्यासाठी एक मोठं आव्हान होतं. बरोबर. तर रायटर मी सांगल्यावर लिहिणार आणि परीक्षेमध्ये ते परीक्षण होणार. त्यापेक्षा महत्वाचं असं होतं की मला रायटर भेटणार नव्हता हे खरं नव्हतं जोपर्यंत मी परीक्षेमध्ये गेलो नाही, कारण संस्थाचे नियम एवढे अवघड आहेत. ओके. कॉलेजवाले म्हणले तुम्ही युनिव्हर्सिटीला जाऊन भेटा, तिथून नाही परवानगी. मला ह्याच मुद्द्यावर आता बोलायचं होतं की अशा दिव्यांगांना रायटर अवेलेबल करून द्यावं.
आता आम्ही जनरल लोक आम्हाला असं माहिती आहे की बाबा यांना सुविधा भरपूर असते, वेळ एक्स्ट्रा वेळ भेटतो आणि यांना रायटर भेटतो, म्हणजे आम्हाला इतकंच माहित आहे. आणि वा, इथं छान सोय आहे. आणि म्हणजे एक माणूस पेपर द्यायच्याऐवजी 2 माणसाचं डोकं लावून पेपर सॉल्व्ह केला जातो असं आम्हाला वाटतं एक जनरल माणूस म्हणून. बिलकुल कॉपी पेस्ट करायचं किंवा दुसरं जर ब्लाइंड माणूस काय अभ्यासच नाही करून आला, दुसरा अभ्यास करून आला तरी सोडवतो. हो, असं आम्हाला वाटतं. पण नेमकं हे किती सोपं आहे, जितकं आम्ही विचार करू इतकं सोपं आहे का हे? एक्झॅक्टली, तो पण महत्वाचा प्रश्न आहे. आणि जरी ब्लाइंड व्यक्ती जरी अज्ञानी असला तरी त्याने हे करणं पण नैतिकरित्या ठीक नाही. बरोबर. पण यामध्ये अडचण अशी आहे की तिथल्या संस्थांनी, शाळांनी नियम असे लावले की जो ग्रॅज्युएट असेल तोच रायटर असावा किंवा तो नॉन LLB रायटर असावा किंवा मग तो 12वी पास असावा, असे सक्त नियम लावलेले आहेत. आणि नवीन वयामधला विद्यार्थी कोणीही 12 वर्षाचा म्हणजे 12वी पास झालेला 18 वर्षाचा 19 वर्षाचा सहसा रायटर व्हायला तयार होत नाहीत. कारण का? त्यांना ते कधी एन्व्हायरमेंट मध्ये गेलेले नसतात, त्यांना माहिती नसतं. एक तर समजा तुम्ही लॉ स्ट्रीमचे असाल तर तुम्ही लॉ स्ट्रीमचा रायटर नाही घेऊ शकत. ओके, ठीक आहे, वी कॅन अंडरस्टँड. तो ग्रॅज्युएट असावा असा नियम आहे म्हणला तुम्ही. ग्रॅज्युएट असला तरी तो लॉचा नाही चालणार, नॉन LLB. बरोबर, ग्रॅज्युएट असला पाहिजे किंवा कमीत कमी 12वीचे शिक्षण झालेलं असलं पाहिजे. बरोबर, इतकं म्हणजे त्याच्यावरती शिक्षण चालतं. ठीक आहे, इथपर्यंत कंडिशन त्यांनी एक्सेप्ट केले आहेत. मग ह्या कंडिशन्स अवघड का असं वाटतं तुम्हाला? का अवघड आहेत हे तुमचा प्रश्न साहजिक आहे. पण लॉ मध्ये एकतर सेपरेट विषय असतो की लिगल इंग्लिश. ओके. लिगल इंग्लिश मध्ये वर्ड्स खूप अवघड असतात. ओके. आणि रायटर सोबत ट्युनिंग होणं खूप महत्वाचं आहे, कारण 3 तासामध्ये तुम्हाला पूर्ण पेपर लिहायचे आहेत. ओके. असं प्रत्येक कोणती पण परीक्षा घ्या तुम्ही, त्यामध्ये हे मोठं आव्हान असतं की ट्युनिंग होऊन पूर्ण रायटरच्या लक्षात आलं पाहिजे की परीक्षार्थ्याला काय सांगायचंय, कॅन्डिडेटला काय सांगायचंय. आणि तो लिहिणं पण तेवढंच गरजेचं आहे. मग तेवढ्या वेळात त्यांची ट्युनिंग होईल न होईल. आणि 1 स्टेप डाऊन असं सांगितलेलं आहे. समजा मी ग्रॅज्युएट आहे तर तो 12वीचा असेल, 12वीच्या विद्यार्थ्यासोबत ट्युनिंग होणं किंवा ते एक मोठं आव्हान आहे. 1 स्टेप डाऊन मला नाही कळालं. 1 स्टेप डाऊन असं असतं की तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुमच्याहून तो ग्रॅज्युएट नाही पाहिजे, 1 स्टेप डाऊन 12वी पास पाहिजे. म्हणजे दुसरा ग्रॅज्युएट वाला तुम्ही नाही घेऊ शकत. असे दुसऱ्या एक्झामचे नियम आहेत. समजा MPSCचा. कोणता? MPSCचा. हा. ओके. तर MPSC मध्ये पण खूप असे प्रश्न अवघड आहेत की स्क्राईबसाठी तुम्हाला स्वतः स्क्राईब आणायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन एक्झामच्या फॉर्म भरलेल्या 7 दिवसात तुम्हाला सर्व रायटरची माहिती द्यावी लागेल. त्यांनी अप्रूव्ह केल्यावर तिथून तुम्हाला त्यांनी सांगणार परीक्षेच्या अप्रूव्ह कधी होणार? अप्रूव्ह होणार परीक्षेच्या 3 दिवस अगोदर तुम्हाला सांगितलं. अरे बापरे. आणि जर का तेव्हा जर त्यांनी अप्रूव्ह नाही केलं किंवा रायटर चेंज करायची वेळ आली तर मग तुम्हाला केंद्र संचालकांनी जर त्यांनी दिले तर दिले, नाही तर नाही. त्यांच्या मनावर केंद्र संचालकाला अधिकार दिलेत. आणि मुळामध्ये हा प्रश्न असा आहे की तुम्ही फॉर्म भरताना रायटर पाहिजे का, तर तिथे यस म्हणता. तुम्ही ऑनलाईन परवानगी घ्यायला लावता आणि ऐनवेळी जर नाही दिला तर रायटर किंवा एक्झाम कॅन्डिडेटनी काय करायचं? 6 महिने अभ्यास केलेला पूर्ण वाया जाईल. तर हे एक मोठं चुकीचं. MPSCचा सध्याला खूप मोठा विषय चालू आहे. आपण पाहत आहोत, आंदोलन चालू आहेत, ऑनलाईन एक्झामचा विषय चालू आहे, त्या सगळ्या गोष्टी आहे. मग हे बाकीच्या इतक्या गोष्टी चालू आहेत, रिफॉर्म्स करण्याची गरज आहे किंवा रिफॉर्म्स ज्या चुकीच्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांना नाही हवेत असे रिफॉर्म्स थांबवण्याची वेळ चालू आहे. त्याच्यामध्ये यांच्यासारख्या लोकांसाठी विचार करायला वेळ आहे का नाही आहे त्यांना, आय डोंट नो. म्हणजे हे तर खूप नेक्स्ट लेवलची अजून, म्हणजे याला अजून ह्या गोष्टी सॉल्व्ह करायला अजून 30 ते 40 वर्ष अजून लागतील असं मला वाटते. आणि विषय आपला होता की माझा LLBचा रायटर कसा होता. तर प्रत्येक सेमिस्टरमध्ये 5 विषय असायचे, 5 विषय कंटिन्यू तू लिहिणार. हे खूप मोठं आव्हान होतं. मी ते आव्हान पेललं आणि पुढे झालो. आणि नंतर मी बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये पण रायटरसाठी अप्लाय केलेलं होतं. त्यामध्ये पण मला खूप वेळेस अडचणी आल्यात. मी रायटरसाठी ऐनवेळी रायटर न झाल्यामुळे काही परीक्षांना सुद्धा मी सामोरे जाऊ शकलो नाही. लिमिटेशन्स आल्या त्याच्यामुळे. कारण मी त्याच ठिकाणी जर तुम्ही ऑनलाईन एक्झामच्या वेळेस समजा कम्प्युटरमध्ये स्क्रीन रीडर्सच्या मदतीने NVDA व जॉईसच्या सहाय्याने तुम्ही परीक्षा देऊ दिली असली तर मी स्वतः पण परीक्षा त्यावेळेस देऊ शकलो असतो. म्हणजे जर का टेक्नॉलॉजीचा वापर जर त्यांनी
करू दिला असता किंवा आतापर्यंत टेक्नॉलॉजी अपग्रेड झाली असती त्या सिस्टीम मध्ये, बरोबर, तर तुमच्यासारख्या भरपूर विद्यार्थ्यांना त्याची मदत झाली असती फायदा झाला आणि असता. काहीतरी वेगळा रिझल्ट आपल्याला पाहायला भेटला असता. आणि सरकारचं जरी मत असं असेल किंवा ज्या परीक्षा घेतात त्या समित्यांच्या संस्थांचं जरी असं मत असेल की विद्यार्थी स्क्राईब घेऊन त्याचा दुरुपयोग घेत असतील किंवा दुरुपयोग करत असतील, चांगला स्क्राईब घेऊन त्यांनी पास होत असतील, तर ते काम सरकारचं आहे. आमच्यासारख्या इमानदार विद्यार्थ्यांना जे चांगला अभ्यास करून स्वतः परीक्षा बरोबर. देऊन पास होण्याच्या स्वतःच्या हिमतीवर आहेत, त्यांना तुम्ही वंचित ठेवणं योग्य नाही असं व्हिजिलन्स करणं, लक्ष ठेवणं, सर्व्हिलन्स ठेवणं हे काम सरकारचं आहे. हा आणि त्याचं कामच ते आहे की चांगल्या लोकांना संधी मिळणं, योग्य विद्यार्थ्यांना संधी मिळवून देणं आणि या बाकीच्या गोष्टींना कंट्रोलमध्ये ठेवणं. ऑब्व्हियसली, नक्कीच त्या गोष्टींचा आडोसा घेऊन तुम्ही चांगल्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना तुम्ही थांबवू नाही शकत. उद्धव, तुम्हाला असं वाटत नाही का की अशा कंडिशनचे जे लोक आहेत, स्टुडंट्स आहेत, विशेष करून बरोबर, महिला असतील, आता पुरुषाचं ठीक आहे, त्यातल्या त्यात अशा कंडिशनमध्ये महिला मला तर ते आता विषय अजून जास्त अवघड होऊन जातो. बरोबर. बरोबर, तर मग सिस्टीममध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा आपण असं म्हणू शकतो की आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अशा काही त्रुटी आहेत का किंवा अशा काही संभावना आहेत का की जे बदल झाला पाहिजे? तुम्ही आता एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात. कारण का, तर एक दिव्यांग व्यक्ती आहे, तो व्यक्ती स्वतःच चालू शकत नाही, स्वतः इंडिपेंडंट नसेल सर्व सुविधा असूनही, तर तो मानला जाऊ शकतो. पण व्यवस्थाच नाहीयेत समाजामध्ये, त्याला योग्य गोष्टी भेटत नाहीयेत, तर तो इंडिपेंडंट होईल कसा? तो आत्मनिर्भर होईल कसा? बरोबर, नक्कीच. आपले प्रधानमंत्री म्हणतात आत्मनिर्भर व्हा, आत्मनिर्भर व्हा. पण तुम्ही ते वातावरण तर पहिले करून द्या. आता तुम्ही RPWD ऍक्ट 2016 करून दिलात. कागदावर एकदम छान आहे. एकदम छान कसा? तर सर्व शासकीय इमारती तुम्ही ऍक्सेसिबल बनवा, तिथं रॅम्प वॉक बनवा, तिथं म्युझिक साऊंड लावा ब्लाइंडसाठी किंवा व्हीलचेअर्स ठेवा, रेल्वे स्टेशन असतील, बस स्टँड असतील, सर्व शासकीय ठिकाणे तुम्ही ऍक्सेसिबल करून द्या, असं तर तुम्ही सांगितलं. पण खरंच त्यात तुम्ही ऍक्सेसिबल केल्यात का आणि झाल्यात का हे बघण्यासाठी तुम्ही एक यंत्रणा ठेवली का? नाही ठेवली, ऑब्विसली नाही ठेवली. आजही तुम्ही कुठेही जाऊन पहा, तिथे तुम्हाला RPWD राईट्स ऑफ पब्लिक विथ डिसॅबिलिटी ऍक्ट 2016 चे जर तुम्ही ऍप्लिकेशन होत असेल, जर तिथे ते सर्व होत असेल, तर तुम्ही रिपोर्ट करू शकता. पण RPWD ऍक्ट मध्ये जसं दिलेलं आहे, सर्व शासकीय वेबसाईट्स या ऍक्सेसिबल असाव्यात, त्या स्क्रीन रीडर्सने वाचता याव्यात, बरोबर. आणि त्याच्यामध्ये प्लस मायनस फॉन्टच्या पण लो विजनसाठी असावं, किंवा कॅप्चाचा प्रश्न इतका महत्वाचा आहे, तर त्या कोड लो विजन वाल्याला दिसत नाही. तुम्ही एक तिथं माईकचा एक प्लेचा बटन दिला, हो, आता काही काही तर वेबसाईटला आहेत ते ऑप्शन. गुगलचा OTP तिथं प्ले करून ऐकता येतो आणि तो कॅप्चा तुम्ही भरू शकता. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सुधारायला पाहिजेत. पण देर इज नो चेंज इन एनी ऑन ग्राउंड. जमिनीवर कोणताही चेंज झालेला झालेलं नाही. नाहीये. फक्त तुम्ही हे तरी तुम्ही टेक्नॉलॉजिकल किंवा सिस्टीमवरती जे बदल आवश्यकता आहेत त्याबद्दल बोलताय. मला त्यातल्या त्यात तुम्हाला महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की फिजिकल, म्हणजे जेव्हा अशी कंडिशन येते, जर कोणाचा समजा डोळेच म्हणून नाही, बरोबर, कोणाला पायाचा इश्यू झाला, पाय बरोबर. नसतील, डोळे विजनचा इश्यू झाला, ठीक आहे, तर अशा लोकांना मोबिलिटीचा फार मोठा प्रॉब्लेम येतो. बरोबर, आणि त्यांची मोबिलिटी जवळपास 60-70-80% मोबिलिटी कमी होत जाते. बरोबर, कारण ते लोक जास्त करून घरातच बसणे किंवा बसूनच काम करणे ह्या गोष्टीला प्रिफर करतात. बरोबर. आणि बाहेरचे ऑप्शन्स नसल्यामुळं म्हणजे सोपे ऑप्शन नसल्यामुळं नोकरी करणे किंवा बाहेर जाऊन कोणती नोकरीसाठी शोधणे किंवा एखादा बिझनेस करणे अवघड जाते. आणि प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन चांगली असेल त्याची काही गॅरंटी नाही आहे, नाही, किंवा नेहमी सोबत कुणीतरी असेल अवेलेबल याची पण काही शाश्वती नाही आहे. नाही. तर मग तुम्हाला काय वाटतं की कुठल्या कुठल्या सेक्शनमध्ये मोबिलिटी व्हायला हवी, किंवा असे मोबिलिटीचे ऑलरेडी कायदे आहेत का? बरोबर. आता मी स्वतः अंध असल्यामुळे मला स्वतःला चालायला प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागतो. बरोबर, नक्कीच. मी व्हाईट केन स्टिक घेतल्याशिवाय कुठेही जाऊ शकत नाही. काय 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 व्हाईट केन स्टिक, माझी पांढरी काठी, पांढरी काठी, हा. व्हाईट केन स्टिक म्हणतात त्याला. केन स्टिक, ती पांढरी काठी घेतल्याशिवाय मी कुठेही जाऊ शकत नाही. आणि त्या काठीला समजेल असे रस्ते सध्या तरी मला कुठे भेटत नाहीत, कारण प्रत्येक रस्त्याला
फुटपाथ असतो, फुटपाथची आज काय गत झाली आहे सगळ्यांना माहिती नक्की आहे. नक्की नक्की. फुटपाथवर अतिक्रमण झालेलं आहे आणि कालच्या लेटेस्ट 8 दिवसाखालचे एक सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे की फुटपाथवर चालण्याचा अधिकार हा राईट टू आर्टिकल 21 मध्ये आलेला आहे. ओके. आर्टिकल 21 म्हणजे जीवित लाईफ. हा, तर तो एक महत्वाचा मूलभूत अधिकार असा दिलेला आहे की त्याला क्लिअर केलेला आहे की प्रत्येकाला चालता यावं आणि ब्लाइंड व्यक्ती असेल किंवा तुम्ही जसं म्हणलात पायाने व्यक्ती असेल, अपंग, दिव्यांग, तर त्यांना तसं एन्व्हायरमेंट भेटणं आजकाल तर मला नाही भेटत, म्हणजे नाही वाटत की ते भेटतंय. ओके. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा तिथं ट्रॅफिकचं आज एवढं वाढून बसले की चालणं चांगल्या माणसांना पण सुरक्षित नाहीये, तर दिव्यांगाची तर गतच काय असेल. आणि हे सर्व काम शासनाचं आहे आणि शासनाने प्रत्येक गोष्ट प्लॅन करताना तुम्ही स्वतः प्लॅनिंग करून त्यामध्ये दिव्यांगाचं विशेषतः त्यामध्ये सर्व इन्क्लूड्स करून गोष्टी करायला पाहिजे. प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंगशिप असेल किंवा एखादं इमारती असतील, इमारतीचं कन्स्ट्रक्शन असेल तर त्यामध्ये ह्या गोष्टीला लक्ष देऊन प्लॅनिंग रस्ते करायला असतील. हवी. रस्ते ऑब्व्हियसली आता दुसऱ्या देशामध्ये एवढं चांगलं आणि सुरेख त्यांचं टाउन प्लॅनिंग असतं, तिथे असं करा म्हणायची गरज नाही पडत, कारण ते मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व गोष्टी करतात आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीवर विचार करतात, प्लस मायनस इथं काय केल्यावर दिव्यांगांना कसा फायदा होईल, कसं ते एक माणूस म्हणून त्यांनी ट्रीट करतात. आणि आपल्या इकडे माणुसकी स्वतः हरवत चालली आणि दिव्यांगाचा तर प्रश्न विचार करण्याला कोणाला वेळच नाही, अशी गत झाली आज. एक दिव्यांग व्यक्तीला एक साधा व्यक्ती म्हणजे खरं तर मी तुम्हाला बोललेले पॉडकास्ट मध्ये तुमच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी, पण मीच तुम्हाला आमच्या सारख्या साध्या माणसाची दशा सांगतोय की हल्ली एक मिसिंग लिंक नावाचा एक प्रोजेक्ट बनवला होता. छान डोळस असलेल्या लोकांसाठी लवकरात लवकर कामं होण्यासाठी आलेला. त्याची कंडिशन अशी आहे की तिथून जायचं म्हणलं तर म्हणजे तिथून जाऊच शकत नाही तुम्ही आज, अशी कंडिशन आहे. तर मग साध्या लोकांसाठी, नॉर्मल लोकांसाठी अवेलेबल केलेल्या सुविधा त्याच इतक्या जीव घेणे आणि जोखमीच्या होऊन बसल्यात, तर तुमच्यासाठी काही सुविधा केली जावं किंवा केल्या जाईल, आय डोंट नो तो दिवस कधी उजडेल. म्हणजे खूप निगेटिव्ह असं नाही मला म्हणायचं, आशावाद असला पाहिजे, परंतु ह्या गोष्टी बोलण्यामागचा उद्देश असा की सुधारणा व्हायला पाहिजे, लोकांना पण कळायला पाहिजे ह्या गोष्टी. लोकांची मेंटॅलिटी जोपर्यंत बदलत नाही, लोक कोऑपरेट करायला तयार होत नाही सहसा. पब्लिक ट्रान्सपोर्ट वाले बस असतील किंवा ट्रेन असतील त्या आमच्या ऍक्सेसिबल नाहीये. बसचा मी एक व्हिडिओ पाहिला होता की एक बस येऊन थांबतोय, एक दिव्यांग व्यक्ती बस थांबवतोय, आता त्याला त्या आतमध्ये चढता येत नाहीये. तर दिव्यांगांसाठी आतमध्ये चढण्यासाठी मला वाटतं काहीतरी एक ट्रे काहीतरी असं वाटतं, एक इमर्जन्सी डोअरच्या तिथे एक ट्रे असते, त्याच्यावर व्हील चढवता येतं. परंतु तो ड्रायव्हर आणि तो त्यांना ट्रेनिंग दिलं नसल्यामुळे त्यांनी काढतच नाही त्यांनी. म्हणजे असंवेदनशीलता म्हणजे साध्या माणूस जर तुम्ही बसला थांबायचा प्रयत्न केला, गडबड आहे, बस रिकामी आहे, तरी सुद्धा बस थांबत नाही, हा विशेष करून एखाद्या संस्थेवर आरोप करणं असं मला म्हणायचं नाही. हा प्रत्येक व्यक्तीशी किंवा व्यक्तीच्या संवेदनशीलशी जुडलेली ही गोष्ट आहे. तर साध्या माणसाला थांबत नाहीत. मग आता यांच्यासारखं जेव्हा दिव्यांग तिथं कोणी असतं तर त्यांच्यासाठी इतकं होऊन करणं, इतकी संवेदनशीलता दाखवणं आजकाल खूप कमी झाले किंवा नाहीसं झाले. बरोबर. पण तुम्ही वकिली केली, मग तुम्ही कधी कोर्टात गेलात आर्ग्युमेंटसाठी किंवा कधी तुम्हाला अशी वेळ भेटली की कधी तुम्हाला तसा चान्स आला? नक्कीच. मी 2023 मध्ये जेव्हा डिग्री घेतली त्यानंतर मी बार काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये रजिस्ट्रेशन केलं. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही मध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि माझं लायसन्स पण आलं आणि मी आता एक प्रॅक्टिस पण करतो प्रोफेशनली. ओके. तर बऱ्याच वेळा मला कोर्टामध्ये जायचा पण योग आला आणि ते माझं प्रोफेशनच आहे. स्वतः सगळीकडे फिरायला अडचणी आल्याच, कारण ते सुद्धा ऍक्सेसिबल नव्हतं. आणि त्यामध्ये विषय असा पण आहे की तुम्ही स्वतः सर्व गोष्टी करत आहात, तर त्यावेळी तुम्हाला दिसण्याचा प्रॉब्लेम आहे, स्वतः वाचण्याचा प्रॉब्लेम आहे. हे सर्व प्रॉब्लेम्स मला त्या ठिकाणी ऑब्व्हियसली आलेच, कारण दिव्यांग असल्यामुळे मला ते स्वतः करणे शक्य नव्हते. ओके. मग तुम्ही सोबत कोणाला घेतला असाल, असिस्टंट घेतला असाल किंवा हे मदतनीस कोणी घेतला असेल? हो, नक्कीच. मी एकतर आता टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने मी एक OCR म्हणून एक ऑप्शन असते,
ऑप्टिकल्स कॅरेक्टर रेकग्निशन म्हणून एक पद्धत असती. ओके OCR करून मी बरेच डॉक्युमेंट स्वतः वाचतो. ओके त्या पद्धतीने म्हणजे कसं असते, चष्म्यामध्ये एक कॅमेरा फिट केलेला असतो ओके आणि त्या गॉगलच्या द्वारे, स्मार्ट गॉगलच्या द्वारे मी पूर्ण रेकॉर्ड फोटो काढून पूर्ण वाचू शकतो. ओके असिस्टंट म्हणून मी, माझे काही क्लासमेट पण होते, हेल्प तर करायचे ते मित्र, मदत colleagues- करायचे colleagues मला. तुमचे, ओके हा, ते पण तिथेच प्रॅक्टिस करतात, तर त्यांची पण मी मदत घ्यायचो. आणि मेनली माझा आता एक वकील म्हणलं की सर्वांच्या डोक्यामध्ये इमेज काय येते की जज साहब के सामने ये जाके लढेगा, म्हणजे ओके. तिथं जाऊन त्यांनी आपल्या फिर्यादीला कशी जीत मिळवून द्यावी, कसं ते दावा आपला खरा ठरवून द्यावा, कसं आपल्या वादीला न्याय मिळवून द्यावा, द्यावा, बरोबर. हा एक महत्वाचा प्रश्न असतो. पण वकिली म्हणजे फक्त तेवढंच नाही, ते पण आहेच, पण तुम्ही जे जे कधी कोर्टामध्ये गेले नाहीत किंवा त्यांना लिगल गोष्टींवर ॲडवाईस पाहिजे, तुमचा सल्ला पाहिजे, तर त्या गोष्टीवर मी फोकस करतो. कारण ओके. इन द सेन्स स्वतः जाऊन तिथं लढण्यापेक्षा तुम्ही योग्य गोष्टी सांगितल्यात तरी पण जे कोणी फिर्यादी असतील किंवा ज्यांना गरज आहे कानूनी मदतीची, ओके. त्यांना आपण स्वतः लिगल ॲडवाईस केलं तरी अर्धा अधिक काम तुमचं सोपं होईल. कारण लिगली एज्युकेट करायचं एक बेस्ट हा, ऑप्शन आहे लोकांसाठी, yes, तो yes, तुम्ही yes. निवडला, बरोबर. बिलकुल, मी लिगली ॲडवाईज करून त्यांना एक चांगलं डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ते त्यांनी जिथं पण लिगल केस लढत आहेत तिथे त्यांना एक क्लॅरिटी मिळावी, या केसमध्ये काय होऊ शकतं, यामध्ये कुठेपर्यंत तुम्हाला वाव आहे, ओके. कुठपर्यंत तुम्हाला कानूनी मदत भेटेल. तुम्ही आता बोललात की तुम्ही कोर्टात गेल्यावरती तुम्हाला खूप साऱ्या सुविधांचा अभाव वाटला, बरोबर. बरोबर. हा, आता एक गोष्ट मी तुम्हाला माझ्याकडनं सांगतो. माझे वडील स्वतः ॲडव्होकेट, हो. ठीक आहे. आता हल्ली मागच्या काही दिवसापूर्वी त्यांचं हे झालं, तर तर नांदेडचं जे नवीन कोर्ट होते, बरोबर, त्या नवीन कोर्टाची सुरुवात किंवा ते नवीन कोर्टाला जागा मिळवून देण्यापासून नवीन कोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये किंवा चांगल्या पद्धतीनं बांधण्यात यावं, सगळ्या वकिलांना चेंबर्स मिळावे, यासाठी बरोबर. नवीन कोर्ट असायला पाहिजे, होय. यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला होता. आणि आज जे नांदेडचं नवीन कोर्ट बनतंय किंवा आता बनत आले, काही दिवसात त्याचं आता उद्घाटन होईल, त्यांच्यामध्ये ते कोर्ट बनवण्यामागे त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. हा, त्यांनी बार काउन्सिलचे अध्यक्ष होते. तर मी अशी अपेक्षा करतो की त्या कोर्टामधच्या कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा त्या कोर्टाच्या त्या कन्स्ट्रक्शनच्या प्लॅनिंगमध्ये उद्धव सारख्या वकिलांसाठी सुविधा व्यवस्थित केलेल्या असतील, असं मी अपेक्षा करतो. नक्कीच. मला काय म्हणायचं, पुढचा प्रश्न असा की समाजामध्ये संवेदनशीलता ह्या आहे नाही आहे, विचित्र लोक असतात, वेगवेगळ्या विचाराच्या लोक असतात, परंतु लिगल सपोर्ट जेव्हा तयार होतो किंवा गव्हर्नमेंट जेव्हा ऍक्टिव्हली काही असे कायदे, नियम, रूल्स बनवती, काही सुविधा बनवती, काही अफर्मेटिव्ह ऍक्शन्स बनवती, जेणेकरून तुमच्यासारख्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी किंवा तुमच्यासारख्या ज्यांना गरज आहे अशा सुविधांची किंवा योजनांची, तर असं गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला पाहायला भेटतं का, किंवा अशा गोष्टी आहेत का? नक्कीच. सरकार दिव्यांगाच्या दृष्टीने जरी मदत करत असेल तरी त्यामध्ये करतच नाही असं पण नाहीये. सरकार योजना पण करतं. मागे जेव्हा दिव्यांग मंत्रालयाचे आयुक्त तुकाराम मुंडे होते, त्यांनी बऱ्याच यामध्ये जे डुप्लिकेट, जे चुकीच्या पद्धतीने दिव्यांगाचे फायदे घेत होते अशांवर कारवाई केली, त्यांच्यावर अंकुश ठेवला आणि आमच्या दिव्यांगाच्या अधिकारांचे हनन होत होते त्यांचा त्यांनी बचाव चांगल्या प्रकारे केला. अजून बऱ्याच दिव्यांगांना आता पेन्शन 2,500 मिळतं, ते पण एक चांगलं पाऊल सरकारचं म्हणावं लागेल. त्यानंतर आता UDIDचा प्रश्न आहे. UDID कार्ड जे आहे, युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड, हे आयडेंटिटी कार्ड काढण्याचा मुख्य उद्देश होता की सर्व दिव्यांगांना एक युनिव्हर्सल आयडेंटिटी कार्ड मिळावं, जसं आधार कार्ड आहे तसं. पण ते ऑल इंडियामध्ये केल्यावर त्याचा फायदा कुठे झाला, तर हे प्रश्न महत्वाचा आहे. तुम्ही दिव्यांगाचा आयडेंटिटी कार्ड घेऊन त्याला सर्व स्कीम्स, ज्या काही दिव्यांगाच्या स्कीम्स आहेत त्या आयडेंटिटी कार्डवर द्यायला पाहिजेत. तरी तुम्ही अजून काय म्हणता, आधार कार्ड द्या, तुमची बँक पासबुक द्या, तुमचे म्हणजे डॉक्युमेंटेशन तेवढेच वाढवून ठेवलेत, फक्त त्याचा फायदा काही नाही. एक डॉक्युमेंट्स UDID कार्ड वाढलं, पण त्याला संलग्न करून आधार कार्ड ठेवल्यावर सगळं कमीत कमी डिजिटलायझेशनच्या मदतीने कमीत कमी मदत, म्हणजे कमीत कमी
त्रास व्हावा, दिव्यांगाचा उद्धार व्हावा, हा उद्देश असला पाहिजे होता. ओके. पण कागदावर स्कीम ठेवून कागदावरच सर्व होत असेल तर त्याला फायदा नाही. ते जमिनीवर धरातलावर पोहोचलं पाहिजे. बरोबर. आता यामध्ये एक प्रश्न असा येतो की बसचा पासचा. बस पासमध्ये कसं आहे, तुम्हाला नवीन एक कार्ड देत आहे, स्मार्ट कार्ड. त्या कार्डमध्ये UDID कार्ड दाखवल्यावर खरं म्हणजे 1/4 तिकीट मिळायला पाहिजे होतं. बरोबर. पण त्यांनी काय म्हणतात, ₹200 एक दुसरं कार्ड घ्या, त्या कार्डवर तुम्हाला आम्ही जे काय बसची सवलत आहे ती देऊ. म्हणजे त्या UDID कार्डचा फायदा काय झाला? काय मग झाला? काहीच नाही झाला. असंच आहे UDIDचं, हे झालं बसचं. रेल्वेमध्ये काय म्हणतात, तुम्ही 75% जर असाल तर तुम्हाला कोणत्याही तिकीटमध्ये फायदा नाही मिळणार. तुम्ही 100% ब्लाइंड पाहिजेत किंवा 100% अस्थिव्यंग पाहिजेत किंवा 100% अजून बहिरे पाहिजेत, असे असेल, दुसरे दिव्यांगत्व 100% असेल तर तुम्हाला कोणत्याही अरे स्कीमचा बापरे. फायदा मिळेल. अवघड म्हणजे आहे. हा किती अन्याय आहे. तुम्ही कोणत्याही स्कीमचा फायदा घेण्यासाठी तुम्ही आता दिव्यांगत्व वाढवून वाढून असाच घ्यावा. अर्थ असा होईल असा अर्थ त्याचा. होईल, असाच अर्थ होईल. त्याचा बरोबर. कॉन्ट्राडिक्टरी असा अर्थ होतो. म्हणजे दिव्यांगावर कुणीकडूनही तुम्ही स्कीम देणार, पण त्याचा दुरुपयोग कसा होईल किंवा त्यापासून फायदा कसा नाही ठेवणार, वंचित कसं राहतील, हाच उद्देश मला कधी कधी जास्त वाटतो सरकारचा. अशा बऱ्याच स्कीम आहेत, ही फक्त एक तुम्हाला मी उदाहरण सांगितली. सांगितलं. बरोबर. शिक्षणामध्येही झालं तर त्यांना बसचा पास असेल तो फ्री द्यायला पाहिजे. दिव्यांगांना आता सरांनी जसं म्हणले की फीज मध्ये हे असतं का? फीस मध्ये सवलत द्यायला पाहिजे. ओके. मग आता नाही सवलत. आता फीस मध्ये कसं आहे, तुम्ही सर्व शिक्षण 1ली ते 12वी पर्यंत सर्वांना शिक्षण मोफत म्हणता, पण बरोबर. सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना जायला अडचणी आहेत. त्यांनी जायला यायला त्यांना स्पेशल एक बस पाहिजे किंवा ऍक्सेसिबल एक वाहन द्यायला पाहिजे की तुम्ही स्कूलमध्ये या, तुम्ही स्कूलमध्ये बसा, तुम्ही शिका. तसं कुठेही भेटत नाही किंवा सरकारच्या कोणत्या अशा स्कीम नाहीत की जेणेकरून ते पब्लिक ट्रान्सपोर्टने मोफत येतील, मोफत जातील, त्यांनी शिकतील किंवा त्यांना तसे वातावरण मिळत नाही. जसं कास्टवाल्यांसाठी किंवा इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी फीज मध्ये कन्सेशन असतं किंवा फीज कधी कधी काही ठिकाणी माफ असते. तर मग असे फीज कन्सेशन किंवा फीज मध्ये सवलती नाहीयेत. त्या सवलती सर्वत्रच आहेत असं नाहीये. बरोबर. आता आपल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये एक फंड आहे, अंध आणि अपंग, म्हणजे हे युनिव्हर्सिटीचा फंड आहे. युनिव्हर्सिटीचा, शासनाचा असा कोणताही कुठला नाही. फंड नाही किंवा अशी कुठली योजना नाही आहे. नाही, आता स्वामी रामानंद तीर्थ मध्ये अशी एक फंड केलाय, पण त्या फंडचा समितीचा आहे, अजून ती कागदावरच आहे. अजून तर तिचा फंड आलेला नाही ना, ती फीस कुठे माफ झालेली नाहीये, ते फक्त कागदावरच आहे. असं भरपूर जागी आहे. आणि सरकार फक्त फीस मध्ये सवलत कुठं देईल? आजकाल सर्व शाळा बंद करण्याच्या मागे लागले. हो, सर्व प्रायव्हेट एज्युकेशन चालू आहे. प्रायव्हेट एज्युकेशन मध्ये प्रायव्हेटेशन सगळं चालू आहे. बरोबर. तर दिव्यांगांनी शाळेत जावं की जाऊ नये, हा उद्देश मला कधी कधी प्रश्न पडतो. मी व्ह्युअर्सला पण म्हणेल की बाकीच्या गोष्टीमध्ये सुविधा आहेत, बाकीच्यांना आपण कन्सेशन देतो, फीज मध्ये कन्सेशन देतो, तर ह्या विद्यार्थ्यांसाठी किंवा अशा लोकांसाठी आहे का नाही? कदाचित आम्ही जर मिस करतो तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की अशा काही सुविधा आहेत का, जेणेकरून बाकीच्यांना पण अवेअरनेस येईल. आणि त्या किती दिल्या जातात आणि किती दिल्या जातात? नक्कीच नक्कीच खरंच सांगा. बरं, एक वकील म्हणून एक प्रश्न आहे माझ्या मनामध्ये तुम्हाला विचारायचा. आता लोकतांत्रिक समाजामध्ये आपण 3 पिलर आणि 4था पिलर आपल्याला माहित आहे, पत्रकारिता. पण या मुख्य 3 पिलर जे आपण स्ट्रॉंग म्हणतो, त्याच्यामध्ये न्याय व्यवस्था हा एक फार मोठा पिलर आहे. बरोबर. आजच्या देशाच्या ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटते की न्याय व्यवस्था आपली किती कारगररित्या काम करत आहे? आता तुम्ही एक खूपच महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. तसं तुम्ही सर्वच प्रश्न महत्वाचे विचारताय. हा जरा जास्त 360 पण विचारलेला यावर भाष्य करणे तसे महत्वाचे या दृष्टीने आहे, कारण आज 2026 चालू आहे आणि भारतामध्ये पेंडिंग पडलेल्या केसेस हा एक मोठा महत्वाचा प्रश्न पडलाय. कारण केसेस इतक्या जास्त झालेत आणि जजेसची संख्या खूप कमी झाली आणि त्यांच्यावर बर्डन खूप झालेलं आहे. ओके. आणि यामध्ये माझं एक स्पष्ट मत आहे की यामध्ये एआयचा सहारा घेतला पाहिजे, कारण दुसऱ्या देशामध्ये पण व्यवस्था एकदम पारदर्शक आणि त्यांनी स्वतःचे लिगल एआय बनवलेले आहेत. ओके. त्यामुळे ते फास्ट न्याय देऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे
विषयांना हाताळू शकतात, जे गरीब आहेत, जे वंचित आहेत किंवा जे पीडित आहेत त्यांना न्याय देण्याचं काम ते चांगल्या पद्धतीने करू शकत आहेत. आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला होता न्याय व्यवस्थेबद्दल, तर दिल्लीमध्ये जे एक भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड झालं होतं त्याचा कुठेही निकाल लागला नाही. अशा भरपूर घटना तुम्हाला मिळतील. जस्टिस मार्कंडेय काटजू यांचं पण मी विधान ऐकलं, ते पण मला कुठेतरी एक योग्य वाटलं की का भ्रष्टाचार का होतोय न्यायव्यवस्थेमध्ये. कारण त्यावर एक पॉलिटिकल प्रेशर पण मला कधी कधी वाटतं. हा माझा स्वतःचा एक मत आहे की वैयक्तिक मत आहे. हा की यावर कुठे ना कुठे एक पॉलिटिकल वॉच ठेवल्या जात आहे आणि परिणाम न्यायदान करताना त्याच्यावरती होतो. बिलकुल. जेव्हा न्यायदेवतेने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून न्याय देण्याचा संकल्प केला असेल त्यावेळेस त्यांच्या समोर कोणीही नव्हते. सर्वांना समान न्याय दिला जाईल, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, हा उद्देश होता. पण कुठे ना कुठे पैसेवाले जे खर्च करू शकतात ते जास्त डेटवर डेट घेतात आणि जे गरीब आहेत ते पायरी चढू शकत नाहीत. ही व्यवस्था आज मला दिसते न्यायव्यवस्थेमध्ये. तरी आजच्या ह्या न्यायव्यवस्थेला क्रिएटिव्ह कमेंट म्हणून, जसं सुप्रीम कोर्टानं पण म्हणलेलं आहे की क्रिएटिव्ह क्रिटिसिझम आपण करू शकतो. आपल्याला पूर्णपणे न्यायव्यवस्था खराबच आहे किंवा काही कामाचीच नाहीये असं आपण म्हणत नाही आणि आपण म्हणायला पण नाही पाहिजे. परंतु ह्या ज्या उणिवा आहेत त्या भरून काढण्यासाठी न्यायव्यवस्थेमध्ये जसं तुम्ही एक सजेशन केलं की AI करून वापर करून तुम्ही फास्ट ट्रॅकमध्ये गोष्टी सॉल्व्ह करू शकता, जास्तीत जास्त केसेस जी पेंडिंग आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. परंतु बाकी इतर अशा अजून काय गोष्टी आपण करू शकतो किंवा करायला पाहिजेत जेणेकरून सुप्रीम कोर्ट सारखे, हायकोर्ट सारखे जे मोठे मोठे न्यायव्यवस्था आहेत त्या ठिकाणी या प्रोसेस चांगल्या व्हावी आणि न्यायव्यवस्था अजून चांगली बनावी? बिलकुल, नक्कीच. आपला देश हा रूल ऑफ लॉ आहे आणि आता लवकरच आपल्या संविधानामध्ये 130 संशोधन होणार आहे. बरोबर. तर आपण आपल्या सुप्रीम कोर्टाला संविधानाचा पालक म्हणतो, त्या रक्षणकर्ता म्हणतो. बरोबर. तर संविधानामध्ये इतके चांगले कलम, इतकं चांगलं सर्व गोष्टी पहिले आपले लॉ मिनिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले होते. त्यांना पुढच्या 70 वर्षात काय काय बदल होतील, कसे कसे भारत पुढे जाईल या दृष्टीने त्यांनी संविधान लिहिले होते. पण त्यांनी हे पण त्यावेळी म्हणले होते की याचा उपयोग जर केला तर हे खूप भारी होईल, अजून चांगले होईल, पण याचा दुरुपयोग केला तर यापेक्षा वाईट काहीच नाही, असं सुद्धा ते म्हणले होते. त्यांनी इतकंही म्हटलं होतं की म्हणजे म्हणायचा त्यांचा अर्थ होता की चांगल्या व्यक्तींच्या हातात गेली तरी खूप छान राहील आणि वाईट व्यक्तींच्या हातात गेली तर वाईट होईल. आणि इव्हन त्यांनी एकदा हे पण स्टेटमेंट केलं की मला हे संविधान जाळून टाकावं असं वाटतं. त्यांनी ह्या गोष्टीला धरूनच म्हटलं होतं की संविधानाचा चुकीचा उपयोग होतो म्हणून. एक्झॅक्टली. मला यामधून हेच म्हणायचं की आता जसं पक्ष फोडाफोडीचं राजकारण आहे, तिथे कसं झालेलं आहे, तिथे नियम सर्व धाब्यावर बसवलेले आहेत आणि जे संविधान म्हणतं ते नियम कशासाठी बनवलं होतं की पक्ष फुटू नये. त्याचा दुरुपयोग काय झाला, सर्व पक्षच फोडण्यात आले, पूर्ण पक्षच फोडण्यात आले. म्हणजे मला असं म्हणायचं की न्यायव्यवस्था ही समाजाच्या भल्यासाठी होती. परंतु जर त्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की टू थर्ड मर्जर होऊ शकतं तर मग ते त्याबद्दल काही प्रॉब्लेमच नाहीये. बरोबर. पण जेव्हा कोर्टामध्ये दाद मागल्या गेली, जेव्हा कोर्टामध्ये हा विषय घेऊन जाण्यात आला तर कोर्टानं पूर्ण टर्म संपेपर्यंत त्याच्यावर काही निकाल दिलाच नाही. बिलकुल. ऍटलिस्ट कोर्टानं पटकन सांगून तर टाकायला पाहिजे होती की हे योग्य आहे किंवा हे योग्य नाहीये. परंतु कोर्ट शेवटपर्यंत शांत बसला, मौन ठेवलं कोर्टाने. हे कुठंतरी चुकीचं आहे. आणि माझं मत तेच होतं की जे कोर्टामध्ये लूप होल्स असतात, जे छोटे छोटे पॉइंट असतात, त्याचा फायदा घेऊन डेटवर डेट देणं किंवा मग न्यायाला अन्यायामध्ये कसं बदलावं बरोबर हे सिद्ध व्हायलंय आणि त्यामुळेच सामान्य माणसाचा आणि विश्वास हळूहळू न्यायव्यवस्थेवर कमी होत आहे. आता कालचीच घटना एक आहे, त्या घटनेचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झाले आणि त्यामध्ये कमेंट्स बॉक्समध्ये आजचे युवा म्हणतात की जस्टिस फॉर XYZ, जस्टिस फॉर XYZ. तर तुम्ही जस्टिस कमेंट मध्ये मागून मिळणार नाही, तुम्ही त्यासाठी स्वतः एक सिस्टम मध्ये यायला पाहिजे. स्वतः ज्ञानवर्धन करून कोर्टामध्ये तसे पेटिशन्स दाखल करायला पाहिजे. आणि जे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शक्ती दिलेली आहे
त्याचा उपयोग करून तुम्ही सिस्टीमला बदलायला पाहिजे किंवा बरोबर. सिस्टीमला बदलण्याचा प्रयत्न बरोबर. तरी करायला पाहिजे. कायद्यापुढे सर्व समान किंवा रूल ऑफ लॉ ही जी बरोबर. कन्सेप्ट आहेत, बरोबर कन्सेप्टनुसार असा विषय आहे की कोणीही व्यक्ती समजा गुन्हेगार आहे किंवा नाही आहे हे ठरवायचं काम न्यायालयाचं आहे. बरोबर न्यायालयाकडे ते द्या करण्यासाठी. तुम्ही ग्राउंड लेवलवरती ठरवू नका की काय आहे किंवा काय नाही, किंवा हा आरोपी आहेच किंवा याने गुन्हा केलाच. कोणी असेल किंवा नसेल हा भाग वेगळा, परंतु लोकांनी कमेंट्समध्ये येऊन असं बोलून अगदी तसं म्हणजे असं जर होत असेल तर मग त्या न्याय व्यवस्थेला काही अर्थ राहणार नाही. आणि ते होणारही नाही, कारण कमेंट्स मध्ये जस्टिस फॉर XYZ असं लिहून जस्टिस मिळणार नाही. ऑब्व्हियसली. नक्की. मुद्दा हा आहे की कमेंटमध्ये जस्टिस लिहून मिळणार नाही, तर तुम्हाला त्यासाठी न्यायव्यवस्थेकडे अपील करावं लागेल, पिटिशन्स फाईल करावं लागतील, तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती न्याय भेटेल. आणि यामध्ये न्यायव्यवस्थेने पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्यावर जर लोकांचा विश्वास राहत नसेल, तुम्ही एक केस 5-5 वर्ष 20-20 वर्ष असे लावत असाल तर कुठं ना कुठं ते पण अन्यायच आहे. तुम्ही टाइम लिमिट त्यामध्ये असायलाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक बरोबर. केसमध्ये टाइम बाउंड फिक्स झाला पाहिजे. ही पहिल्याच दिवशी जेव्हा आपण कोर्टमध्ये केस लावतो त्या दिवशी या केसचा एवढा टाइम बाउंड असेल असा पाहिजे. असायला पाहिजे. कधी ना कधी या लवकरात लवकर गोष्टी बदलायला पाहिजेत. बरोबर. नक्कीच. मला वाटते हा कायदा पास करतानाच हे रूल्स आले पाहिजे. ही जिम्मेदारी कोर्टापेक्षा जास्त करून कायदे मंडळाची आहे. कायदे मंडळाने जर तसे रूल्स केले, तसे अमेंडमेंट्स केल्या, जसं आता आपण आपली कायदे संहिता पूर्णपणे बदलली, चेंज केली, जुने लॉज होते ते आपण काढून टाकले, की म्हणजे जुने लॉज म्हणजे जे जास्त ऍक्टिव्ह नव्हते, व्यर्थ होते, अशी लॉज काढून टाकली, आपण नवीन लॉ केली, नवीन न्याय संहिता बनवली. बरोबर. तर मग यामध्ये आपण अमेंडमेंट करताना टाइम बाउंड अमेंडमेंट, टाइम बाउंड रिझल्ट किंवा टाइम बाउंड एखादी गोष्ट न्याय मिळावा. आता ही पण गोष्ट तितकीच खरी आहे की प्रत्येक गोष्टींमध्ये टाइम बाउंड मध्येच न्याय भेटेलच अशी गॅरंटी नाही, पण शक्यतो जिथं होऊ शकते, ज्या ठिकाणी होऊ शकतं त्या ठिकाणी टाइम बाउंड न्याय मिळावा असे काही अमेंडमेंट सरकारनं करायला हवेत असं मलाही वाटते. दिव्यांगांसाठी विशेष करून, जसं की विशिष्ट कास्टसाठी पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये, काउन्सिल्समध्ये आरक्षण आहे. बरोबर. महिलांसाठी आरक्षण आहे. आता महिलांसाठी एक वेगळंच युद्ध चालू आहे आरक्षणासाठी. त्याचं पॉलिटिकलायझेशन चालू आहे वेगळ्या पद्धतीनं. बरोबर. तर तुम्हाला असं वाटतंय का की दिव्यांगांसाठी पण अशा पद्धतीचं आरक्षण असायला पाहिजे? नक्कीच, का असायला पाहिजे. आता तर सध्या नाहीये. दिव्यांगाचा आवाज एक प्लॅटफॉर्म कुठेही नाहीये. आणि आता तसं राजकीय आरक्षणही नाहीये. पण आपण जे शैक्षणिक आणि नोकरीमध्ये पण आरक्षण देतो ते व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल यामध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे. कारण सेपरेट 3%, 4%, 3-4% असं कोणतेही सेपरेट बिना कॅटेगरी कास्ट असं केलेलं नाही. त्यांनी कॅटेगरीमध्ये पुन्हा डिवाइड केलेलं आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा की कोणत्याही दिव्यांगांना सेपरेट आरक्षण असे कुठेही नाही. त्यांनी कॅटेगराईज मध्ये सब कॅटेगराईज केलेले आहे. आणि दिव्यांग म्हणजे एक सेपरेट घडा आहे, एक सेपरेट भाग आहे असं कुणालाही वाटत नाही. दिव्यांग म्हणजे काय, एक चांगला व्यक्ती होता आणि तो दिव्यांग झाला असं आहे. सेपरेट प्लॅटफॉर्म कुठेही दिव्यांगाचं नाही. एक वेगळी कम्युनिटी म्हणून किंवा एक वेगळी सोसायटी ग्रुप म्हणून बघितलं जात नाही. हा प्रॉब्लेम आहे. आणि यामध्ये त्यांनी तुम्ही जसं म्हणलात बिलकुल एक सेपरेट आवाज उठवण्यासाठी एक सेपरेट आरक्षण, राजकीय आरक्षण राहायलाच पाहिजे. कारण आज 7 ते 7.5 करोड लोकांचा हा एक समूह आहे. बरोबर. काही ऍप्स किंवा काही वेबसाईट्स किंवा दिव्यांगांसाठी अभ्यास सोपा जावा यासाठी काही तुम्ही सुचू शकाल का? हो, नक्कीच. मी जेव्हा अभ्यासाची तयारी करायचो आणि आताही, तर मी इन्स्टा रीडर, अजून ज्योती म्हणून एक ॲप आहे, एनव्हिजन AI, हे जे काही ॲप्स आहेत या ॲप्सचा मी उपयोग करून मी वाचण्याचा प्रयत्न करतो किंवा वाचतो. आणि AIचा पण लीगल असिस्टंटमध्ये ग्रॉक इंटेलिजन्स म्हणून एक ऑप्शन ॲप आहे. ग्रॉक इंटेलिजन्सचा मी उपयोग करून लीगल ॲडवाईस घेतो किंवा मग मी स्वतः ड्राफ्ट करतो. या गोष्टी मी AIच्या मदतीने करतो. तर तुम्ही पण तसं उपयोग करून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेऊ शकता. याच्यामध्ये सांगायचे असे आहे की यामध्ये काही पेड व्हर्जन्स पण असतात, ते तुम्ही तुमच्या
वैयक्तिक पातळीवर किती खर्च करू शकता यावर आधारित आहे. पण जर तुम्हाला टेक्नॉलॉजी कमी पैशात मिळत असेल तर तुम्ही नक्कीच उपयोग करून घ्यायला हरकत नाही. ओके ओके, छान छान. भरपूर ॲपची तुम्ही नावं सांगितलीत आणि आता सध्या लेटेस्टमध्ये त्या गोष्टी आहेत, कारण AI मुळे भरपूर नवीन नवीन ॲप्स आलेले आहेत बरोबर. आणि त्यांची मदत आपण नक्कीच घेऊ शकतो. ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक जनरल प्रश्न पण खूप महत्वाचा, की अशी परिस्थिती असतानाही तुम्ही इतका सगळा स्ट्रगल केला, बरोबर. इथपर्यंत पोहोचलात, बरोबर. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की डिप्रेशन आलं होतं, खूप वेळाचा भविष्याची चिंता लागून राहिली, बरोबर. त्यामुळे त्या काळात तुम्ही भरपूर त्या सिच्युएशन मध्ये होतात, बरोबर. बरोबर. तर तुम्हाला आजच्या युथसाठी काय सांगावं असं वाटतं, की अशा कंडिशन मध्ये बघा नुसतं सांगणारे लोक खूप आहेत, बरोबर. म्हणजे जर असं बोललं तर लगेच समोर उत्तर आम्हाला हे येतं की हा याच्यात नाही राहिलं पाहिजे, समोर निघायला पाहिजे, मूव्ह ऑन केलं पाहिजे हे. परंतु नेमकं काय करायला पाहिजे, प्रॅक्टिकली काय व्हायला पाहिजे जेव्हा अशा आपण डिप्रेशन सारख्या मेंटल स्ट्रेसच्या कंडिशन मध्ये असतो, तर काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बरोबर. मी जेव्हा 2018 ते 19-20च्या दरम्यान माझ्या मेंटल स्टेटच्या बाबतीत बोलताना मी खूप टेन्शनमध्ये होतो त्यावेळेस, आणि त्यामधून मी बाहेर कसा आलो यावर नक्कीच मलाही सांगायला आवडेल. कारण त्यावेळेस एक नवीन वयामध्ये, नवीन एन्व्हायरमेंटमध्ये, एकदम ब्लाइंडनेसच्या जगामध्ये माझी एंट्री होत होती. आणि नेमकं त्याच वेळी मी स्वतःला विचारलं की मी एकटा आत्ता झालोय, पण जे लहानपणापासून, जन्मापासून ब्लाइंड आहेत ते कसं वागतायत, ते कसं जगतायत, मी त्यांच्याकडे बघितलं. आणि मी मुंबईला एक नॅब संस्था आहे महालक्ष्मीला, मी तिथे मोबिलिटी शिकायला गेलो आणि तिथून माझा एक नवीन नजरिया मिळाला की बाबा जर तुम्ही हळूहळू जरी करू शकत नसलं, एका दमात जरी तुम्ही कोणती गोष्ट करू शकत नसलात, तर हळूहळू करा, वेळ घ्या, शिका आणि स्वतःला एक Develop करा. नवीन नजरिया द्यायचा प्रयत्न करा. कारण हे गोष्ट सांगणं सोपं नाहीये. मी जेव्हा घरून जात होतो तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं की मी घर सोडून चाललोय. आणि का चाललोय, तर ब्लाइंड लोक कसं बघतायत, ते कसं जगतायत, त्यांच्यासारखं मला जगायचंय. ही कल्पना किती वाईट होती माझ्यासाठी मलाच माहित आहे. कारण त्या क्षेत्रामध्ये पुन्हा आपल्याला जायचं, त्यातून आपल्याला शिकून पुन्हा उभं राहायचं, हे करणं खूप अवघड असतं. आता यामध्ये तुम्हाला शिकण्यासारखं काय, तर मी कसं सोल्युशन घेतलं, मी कसा विचार केलो, मी कसं खचलो नाही, बरोबर, हे तुमच्यासारखं शिकायसारखं आहे. कारण जेव्हा आपण त्या स्टेटमध्ये जातो, आपण त्यामधून बाहेर पडायचा विचार करत नाही, आपण अजून खोल जातो. तिथं तुम्ही काय शिकलात? तिथे मी मोबिलिटीमध्ये कसं चालायचं, कसं स्वतः वस्तू जेवण बनवायचं, मी नाश्ता पोहे पण बनवू शकतो, चहा पण बनवायला मी तिथं शिकलो. तर स्वतः इंडिपेंडेंट कसं व्हायचं, कसं कम्प्युटरमध्ये स्क्रीन रीडर, तुम्ही ह्या स्किल्स शिकलात, बरोबर. आता प्रॉब्लेम कुठं आहे की ह्या स्किल शिकायचा का नाही शिकायच्या ही इच्छाच होत नाही. बरोबर. बरोबर. हा जो प्रवास आहे, हा प्रवास फार बिकट आहे. म्हणजे आपल्या निगेटिव्ह स्टेट मधनं एखाद्या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन जेव्हा आपण चेंज करतो की नाही मी हे करू शकतो, मला करायला पाहिजे, मी समोर गेलं पाहिजे, ही थॉट प्रोसेस येणं ऍक्च्युली हाच मेन स्टेप आहे त्या मूव्ह ऑन, त्याच्यातून बाहेर पडण्याचा. आणि एकदा त्यातून तुम्ही बाहेर पडलं तर मग देर इज अ ओशन, देर इज अ स्काय इज द लिमिट. एक्झॅक्टली. मला हेच म्हणायचं होतं की स्किल शिकण्यापेक्षा तुम्ही जसं सोल्युशन ओरिएंटेड तुमचा ध्येय ठेवता, माइंडसेट ठेवता, बरोबर, ते ठेवायला पाहिजे. कारण तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करून प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकणार. तुम्ही सोल्युशन बघून, शोधून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. बरोबर. म्हणजे तुमचा दृष्टिकोन जो आहे, ऑब्व्हियसली तुम्ही असाल कुठल्याही डिप्रेशन मध्ये, कुठल्याही कंडिशन मध्ये, तुम्हाला असं वाटत असेल की ही कंडिशन बदलू शकत नाही किंवा चेंज होऊ शकत नाही, कारण त्यावेळी मी एकटाच ब्लाइंड नव्हतो. बरोबर. हा बरोबर, अजून पण इतर पण लोक होती. बरोबर. तर तुम्हाला ह्या कंडिशन मधून बाहेर निघण्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. बरोबर. होऊच शकत नाही, करू शकत नाही, असं झालं, आता याच्या पुढे काहीच होऊ शकत नाही, हा जो नाही किंवा निगेटिव्ह वाला थॉट आहे, हा थॉट संपून जोपर्यंत तुम्ही नवीन उमेदीनं गोष्टीकडे पाहायला सुरुवात करणार आहे, तोपर्यंत तुम्ही म्हणून नाही, कोणताच व्यक्ती कुठल्याही प्रकारचे डिप्रेशन मधनं किंवा त्याच्या बॅकलॉग मधनं बाहेर निघू शकत नाही. बरोबर. मला वाटतं आज उद्धवकडून आपल्याला हेच शिकायला मिळालं की तुमचा आयुष्याला पाहायचा दृष्टिकोन जर तुम्ही बदललात, म्हणजे बघा इतका मोठा पहाड
इतका मोठा पहाड एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी उंदरा पण नाही, एखाद्या मुंगी एवढा छोटा त्याचं सोल्युशन आहे. काय तर तुम्हाला फक्त लाईफकडे पाहायचा दृष्टिकोन बदलायचा आहे. आणि एक्झॅक्टली. दृष्टिकोन बदलण्यासाठी कुठलीही गोळी भेटत नाही, कुठलेही इंजेक्शन भेटत नाही, किंवा कोणी असं व्यक्ती येऊन तुमचं दृष्टिकोन बोलू शकत नाही. हे तुम्हाला तुमच्या मनाला तुमच्या विचारांसोबत बोलून चर्चा करून स्वतःशी कमिटमेंट करून तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलावा लागतो. नक्कीच. उद्धवजी, तुम्ही तुमची वकिलीचं प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला वाटतं का एखादी केस आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही ऐकवाल किंवा सांगाल की तुम्ही ती नेमकी कशी हँडल केली, काय केली? नक्कीच. मी एक केस सांगतो. एक माझा अमरावतीचा एक क्लायंट होता. ओके. तर त्याचा इश्यू असा होता की तो पण दिव्यांगच होता. अच्छा, दिव्यांगच होता तो पण? हां, दिव्यांगच अरे वा. होता. हा. तर त्याला एका आमच्या मित्राकडून माझा नंबर मिळाला. ओके. तर त्यांनी मला लीगल ॲडवाइससाठी मला फोन केला बोला. होता. ओके. हा. तर त्यांनी कोर्टमध्ये तिथं अमरावतीच्या केस पण केली होती. पण नेमकं त्यांना पाहिजे काय आणि नेमकं त्यांचं प्रश्न काय हे त्यांच्या वकिलांना कळत नव्हतं. ओके. इन द सेन्स की त्यांना कंपन्सेशन पाहिजे होतं. माझं अतिक्रमण झालेल्या नसताना सुद्धा माझं घर पाडलेलं आहे ओके. आणि ते पाडल्यामुळे मला नुकसान जे झालंय त्याची नुकसान भरपाई मिळून द्यावी. ओके. ओके. हा. तर त्यामध्ये मी असे काही पॉइंट्स बिंदू सांगितले की त्या वकिलांना तिथं क्लिअर झालं आणि त्यांनी त्यानुसार स्टेप्स घेतल्या आणि त्यांना एक वा वा. आर्थिक लाभ मिळवून देण्याचं. हेल्प झाली. हा. वा वा, छान छान. तर असंच अजून जे मी इकडं MSCB असेल किंवा LICच्या काही इन्शुरन्सच्या केस असतात तिकडे पण आम्ही एक लिगल ॲडवाइस देतो की यामध्ये तुम्ही असे पॉइंट्स असतील तर हे पॉइंट्स तुम्ही मांडले तर तुम्हाला इन्शुरन्स मिळेल किंवा MSCB मध्ये जे काही असेल तुमचा आर्थिक लाभ होईल असे आम्ही ॲडवाइस करतो. एक छोटासा उद्धव सोबत आपण आज एक रॅपिड फायर घेऊयात. नक्कीच. ठीक आहे. आवडती स्वीट डिश? अच्छा, हा. तसं काय आवडते? मला स्वीट डिश मध्ये आवडतात गुलाबजाम. इतकं स्लो नाही साहेब, आवाज फटाफट रॅपिड फायर म्हणला तर जो दिल में है वो लबो पे है, असा असं इतक्या फास्ट आलं पाहिजे. ठीक आहे. न आवडती भाजी? करेला. म्हणजे त्रिकाला भाजी सगळीकडे आयुष्य आहे. आवडती फिल्म? आवडती फिल्म दिल चाहता है. आवडता ऍक्टर? ऍक्टर अक्षय खन्ना. त्यानंतर आवडती ऍक्ट्रेस? ऍक्ट्रेस नाही आवडत कोणत्याच. आवडता नेता? नेता सध्याचा? सध्याचा? हा, पुस्तकातला नाही, सध्याचा. नाही, पुस्तकातला सध्या तरी सध्याचे ठीक आहे, नसल कोणतं नसल म्हणून टाका, काय हरकत नाही येत, नाही येत. ठीक आहे, सध्याला नाही कोणी. पण ठीक आहे, इतिहासातला समजा कोणी आवडता नेता, महापुरुष? इतिहासातले आवडते नेते म्हणलं तर महापुरुष मला स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ओके, ठीक आहे. त्याच्यामध्ये एखादं आवडतं पुस्तक जे तुम्ही वाचलेलं? आवडतं पुस्तक म्हणलं तर मी मृत्युंजय जे महारथी कर्णाच्या चरितार्थावर आहे ते वाचलं होतं. ओके. जेव्हा मला विजन होती त्यावेळेस. ओके. तर ते माझं आवडतं आहे. ओके. आवडतं डेस्टिनेशन जर काय ठरवलं असेल तर? डेस्टिनेशन आवडतं म्हणजे माझं घर. कारण बाहेर गेल्यावर रोज मला घरी यायला आवडतं आणि ते एक आव्हान असतं. म्हणजे आवडतं डेस्टिनेशन घरच. वा वा, नाईस. आवडतं गाणं? आवडतं गाणं कैलाश खेर यांचं आहे. ना मन हू ना बुद्धी ना चित्त अहंकार. ते आणि मी जास्त स्पिरिच्युअल असल्यामुळे थोडंसं मला देवाची गाणी जास्त आवडतात. ओके ओके ओके, नाईस नाईस. मग तुम्ही मेडिटेशन वगैरे या गोष्टी फॉलो करता? हा, नक्की. ओके ओके, नाईस, व्हेरी नाईस. आई बाबा म्हणजे सगळ्यात जास्त कोण आवडतं? घरी भांडण लावून येतो जरा कारण त्यांनी पण हा व्हिडिओ बघणार. आईच आवडते. आईच आवडते. बघा बाबा, बघितलात, आईच आवडते म्हणतात. ठीक आहे. बाबाला मी आवडतो ना. उद्धवजी, तुम्ही आज आलात आपल्या या पॉडकास्टमध्ये, मी तुमचं मनापासून धन्यवाद करतो. बघा, पूर्ण पॉडकास्ट झाला पण मी तुम्हाला उद्धव म्हणू शकलो नाही, शेवटपर्यंत उद्धवजीच म्हटलं. आणि आमच्याकडनं तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि पुढच्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भरघोस यश मिळो आणि तुम्ही असंच समोर समोर जात राहा. नक्कीच, धन्यवाद. आणि तुम्ही मला या पॉडकास्टमध्ये येऊन बोलण्याची संधी दिली. माझ्या कुठं ना कुठं भावना होत्या, त्यांना मी वाट करून दिली आणि तुमच्या या पॉडकास्टला माझ्या पण शुभेच्छा हो. तुम्हाला खूप सारे अजून शुभेच्छा आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक फॉर फ्युचर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जे काही वाटलं असेल
तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हाला असं वाटलं असलं की काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही किंवा आमच्याकडे काही माहिती नव्हती, तर ती माहिती कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्ही पण त्या माहितीवर बद्दल अवेअर होऊ आणि इतर लोकांना पण त्यामधनं अवेअरनेस भेटेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅव अ नाईस डे.